श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 18 भावदर्शन दुसरे। भावदर्शन 1 मध्ये सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज आणि आमच्या जिजीमा यांच्यामधला जो गुप्त संवाद आहे त्या संवादाचे आपण अवलोकन केले, श्रवण केले। त्या संवादामध्ये सद्गुरूंनी जिजीमायांना जी आज्ञा दिली त्या आज्ञेनुसार वागण्याचं त्यांनी ठरवलं। साखरखेड्याला पोचल्यानंतर मायबाई जिजीबाईंनी आपल्या शरीरावर जे सौभाग्याचे अलंकार होते ते सगळे अलंकार आता काढून ठेवायला सुरुवात केली आणि मनामध्ये जे अनिवार्य दुःख, स्त्री म्हणून जे दुःख असतं, जे जिव्हार असतं, ते जिव्हार आतल्या आत शांत करून त्यांनी निर्विकार असं मौन धारण केलेलं आहे, आपली प्रज्ञा स्थिर केलेली आहे। त्यावेळी जवळच असणाऱ्या एका शिष्यवराने मोठं धाडस करून जिजीमायांना असं विचारलं की मायबाई, आपल्याला सती जायचं आहे का? हा प्रश्न त्यांनी ऐकला आणि मग त्याचं जे उत्तर दिलं ते उत्तर अत्यंत मार्मिक असं आहे। त्या उत्तरातून आपल्याला जिजीमाईच्या चरित्राचे आणि त्यांच्या स्वभावाचे काही कंगोरे हे कळू शकतील। त्या असं म्हणाल्या की बाळा, तू जे विचारलंस ते बरं केलंस। आता मी तुला सांगते की सरणावरती गेल्यानंतर मी महाराजांना स्पर्श करणं बरं आहे का? असं वागणं योग्य ठरेल का? आयुष्यभर आम्ही उभयतांनी अशी धाराव्रत धारण केलं आणि मोठ्या कसोशीने ते पाळलेलं आहे। त्या व्रताला या स्पर्शाने बाधा येणार नाही का? तुझं काय मत आहे ते तू सांग, मनातल्या मनात ठरव। मला असं वाटतं की परमेश्वराला जे आम्ही वचन दिलं त्या वचनाचा हा भंग ठरेल। अरे, माझं आयुष्य हीच एक चिता होती, त्या चितेवरती मी बसलेलीच आहे। मी पतिव्रता त्याच चितेवरती आजही आहे। तो वसा मी आयुष्यभरासाठी जो घेतलेला आहे तो वसा काही अजून टाकलेला नाही। आता तो टाकू का? आत्ता या चितेवरती चढून महाराजांना स्पर्श करण्यामध्ये काय बरं हशील आहे? काय मिळवणार आहे मी? अरे, मी कोण आहे? मी अहल्या, सीता, मंदोदरी, अनसूया, द्रौपदी, गांधारी अशा ज्या साऱ्या पतिव्रता आहेत त्या पतिव्रतांच्या यादीमध्ये माझं नाव जाईल अशी माझी भूमिका आहे। ज्या नारींची मी नावं घेतली आहेत वत्सा, त्या नारींच्या व्रतस्थपणाच्या या व्रतामध्ये मी पण एक आहे। त्यामुळे मी माझं व्रत काही सोडावं असं मला वाटत नाही। मी कसं वागावं, काय करावं, काय निर्णय घ्यावा ते सांगण्याचा अधिकार या सगळ्या नारींना आहे, कारण त्या व्रतस्थ आहे। मला असं वाटतं की मी त्यांना शरण जावं आणि त्या जो काही सल्ला मला देतील त्या सल्ल्याप्रमाणे मी वागावं असं उत्तर जेव्हा जिजीमाईने दिलं तेव्हा तो जो शिष्य होता, सुबुद्ध होता, योग्य तो बोध त्यांनी त्यातून घेतला आणि तो मूक झाला। हे माऊलीचं जे जाणतं असं अनुकरण आहे ते अनुकरण लक्षात आल्यानंतर तो चकित झाला आणि मग पुढे काही बोलला नाही। सद्गुरू प्रल्हाद महाराज हे रामदासी होते आणि मायबाई स्वतःला त्यांचे दास समजत असे। दासानुदास असल्यासारखं त्यांचं वागणं होतं आणि या व्रताशी त्यांनी स्वतःला अत्यंत कठोरपणाने बांधून घेतलेलं होतं आणि म्हणून त्यांनी रामभक्ती जी आहे आपली ती अतिशय तीक्ष्ण केली आणि विचारशक्तीला जे ओळखून ठेवलेलं होतं आयुष्यभर आणि इच्छाविश्व त्यांचं जे होतं, स्त्री म्हणून असणारं जे इच्छाविश्व होतं
ते विश्व सगळं आवरून धरलेलं होतं. सर्वार्थाने त्यांनी स्वतःला या व्रताशी बांधून घेतलेलं असल्यामुळे मानवी इच्छाशक्ती शिल्लकच ठेवलेल्या नव्हत्या. त्यांनी काय केलं होतं तर सगळ्या इंद्रियांच्या मुसक्याच बांधून टाकल्या होत्या आणि या वासनांच्या चिता रचलेल्या होत्या. आणि त्रिगुणामुळे जो वागण्यातला कमी जास्तपणा होत असतो, सत्याला जवळ करण्याचा किंवा सत्याला दूर लोटण्याचा जो प्रयास होत असतो, तो आपल्या भक्तीच्या बळावरती लीलया त्यांनी दूर टाकलेला होता. आणि या जगात वागत असताना सद्गुरूंची पत्नी या नात्याने अत्यंत निरागसता त्यांनी धारण केलेली होती आणि भोळेपणा स्वीकारलेला होता. एवढंच नाही तर भोळेपणाची जर व्याख्या करायची ठरली तर भोळेपणा म्हणजे जिजीमाय अशा प्रकारची व्याख्या तयार होईल असं त्यांचं वागणं होतं. अशा वर्तनामुळे आणि या सोशिकतेमुळे जो त्यांचा स्थायीभावच झालेला होता, त्यामुळे त्या या जगात वावरत असताना कुठल्याही प्रकारच्या इच्छेच्या अधीन त्या झालेल्याच नव्हता. त्यामुळे भक्तीचं दान त्यांनी केलं होतं आणि स्वतः भक्त बनून स्वतःचंच दान करून टाकलेलं होतं. त्यामुळे या जगातल्या वस्तूंचं मूल्य अजिबात त्यांच्या मनामध्येच नव्हतं. फक्त भक्तच आजूबाजूला त्यांना दिसत होते आणि त्यांच्यामध्ये अपपरभाव त्यांच्या मनामध्ये नव्हता. हे भक्त हाच त्यांचा प्रसाद होता आणि तो त्यांनी स्वीकारलेला होता. आयुष्यामध्ये त्यांना शोक नव्हता, अशोकही नव्हता. म्हणजे या जगात काही मिळवायचंही नसल्यामुळे आणि काही गमवायचंही नसल्यामुळे आयुष्यामध्ये कधी खेद नाही, खंत नाही, कशाबद्दल उद्वेग नाही. काही मिळवायचं, काही त्याचा आणखी आयुष्यामध्ये काही करायचं असे उन्मेष त्यांच्या मनामध्ये नव्हते. तर हे सगळं त्यागल्यामुळे, या सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये शांती निर्माण झाली होती. शांती सागरात त्या होत्या आणि त्यामुळे सद्गुरूंच्या माघारी त्या जी वागत होत्या त्यात अन्नदान करणं हा त्यांचा प्रमुख भाग होता. त्यामध्ये कधीही त्यांनी खंड केला नाही आणि जे कोणी तिथे येत असतील त्यांना त्यांनी आग्रह करणं सोडलं नाही. नामस्मरणामध्ये कधी खंड केलेला नाही. सारं काही चाललेलं होतं. सद्गुरू असताना जसं चालायचं तसंच चाललेलं होतं. अखंड होतं आणि अभंग होतं. ते भंग करण्याचा कितीही जरी प्रयत्न झाला तरी ते भंग होणं शक्य नव्हतं. देहात त्या वावरत होत्या, पण देहात नसल्यासारख्या वावरत होत्या, विदेही होत्या. त्यांच्या मनामध्ये जो भक्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला होता त्यामध्येच त्या सदैव असायच्या, उन्मनी असायच्या आणि अशा रीतीने महाराजांच्या त्या वैदेही ठरलेल्या होत्या. देहात असूनही देहात नसल्याप्रमाणे वागणं सोपं नाही. ते व्रत त्यांनी स्वीकारले होतं आणि सद्गुरूंनी या साखरखेड्याला जी पुण्यनगरीचं जे स्थान मिळवून दिलं होतं त्या पुण्यनगरीमध्ये या माऊलीचं वागणं हे सुद्धा एक आगळं वेगळं असंच होतं. आतल्या आत त्यांनी या ब्रह्म्याची, या परमेश्वराची जी पूजा मांडली होती त्या पूजेसाठी त्यांनी भक्तीची आरास केली होती आणि रामनामाने तो गाभारा सगळा व्यापून टाकलेला होता. आतल्या आत त्यांचा जो नाद निघत होता, जो अंतरनाद होता, तो ब्रह्मनाद होता आणि त्या ठिकाणी जो प्रकाश होता तो पूर्णचंद्राचा प्रकाश होता. आणि रास खेळण्यासाठी आणि सद्गुरू प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी होते आणि दोघांचीही या नादामध्ये जी ब्रह्मसमाधी लागलेली होती त्याचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. तेव्हा या मर्त्यलोकीच्या व्यवहारामध्ये वागत राहणं हा उपचार होता. या उपचारामध्येच त्या अत्यंत कठोरपणाने वागत होत्या, अनाग्रही होत्या आणि मग
हे जे जोजार काढायचे, प्राप्तीचे सुखाचे इथे जे गळे काढायचे, त्याच्यापासून त्या खूपच दूर होत्या. पतीची आज्ञा म्हणूनच केवळ त्यांचं हे जगणं सुरू होतं आणि जगून दाखवणं सुरू होतं. कारण पतीने तशी आज्ञाच केली होती की वागून दाखवावं. त्याप्रमाणे त्या वागण्यामध्ये त्या कठोरपणाने त्या आज्ञापालनाचं दर्शन घडवीत होत्या. आता त्यांच्या या 12 वर्षाच्या कालखंडामध्ये काही चमत्कार घडले असं काही लोकांचं जे म्हणणं आहे, त्या म्हणण्यानुसार त्या चमत्कारांचा उल्लेख आपल्याला आता इथे करणं आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने हे चमत्कार असतीलही, पण मातोश्रींच्या वागण्याचा, सद्वर्तनाचा तो परिणाम होता एवढं मात्र खरं. कारण अशा व्यक्तीच्या तोंडून जे उद्गार बाहेर पडतात ते उद्गार खरे करणं हे परमेश्वराचं काम असतं आणि परमेश्वराला ते करावंच लागतं. कारण भक्ताच्या वचनाचा भंग होणार नाही याची काळजी परमेश्वर घेत असतो. विनायक आणि शारदा या नावाचं जे जोडपं होतं, त्या जोडप्याने सांगितलेलं व्रत केलं आणि त्या व्रताप्रमाणे त्यांना पुत्र झाला. खूप दिवसांनी पुत्र झाला. सयाजी नावाचे एक श्रीमंत गृहस्थ होते आणि त्यांनासुद्धा संतान प्राप्तीची इच्छा होती आणि तेही मायबाईंचे दरबारामध्ये ती इच्छा घेऊन आले होते. मायबाईंनी आशीर्वाद दिला आणि त्यांची देखील मनोकामना पूर्ण झाली. अरुण गिरणीकर नावाचे जे गृहस्थ होते, त्यांनासुद्धा मायबाईंच्या या शब्द सामर्थ्याची अशीच प्रचिती आलेली आहे. ते दर्शनासाठी आले. त्यांना पाहिलं मात्र मायबाईंनी आणि सांगितलं की बाळा, तू आलास हे ठीक आहे, पण आता लगोलग तू मलकापूरला जा बरं, आता वेळ काही घालवू नकोस असं सांगितलं. आणि त्या आज्ञेप्रमाणे ते घरी गेले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बंधूंना अर्धांगवायूने ग्रासलेले आहे. ही गोष्ट मायबाईंना अंतर्ज्ञानाने कळली असावी असा कयास त्यांनी बांधला आणि मायबाईंची आठवण काढून त्यांनी हात जोडले. असाच एक अनुभव भुसावळच्या ज्या भटबाई आहे त्यांनासुद्धा आला. अपघात होता होता त्या वाचल्या आणि हे सगळं कनवाळूपण मायबाईंचं आहे असं त्यांच्या प्रत्ययाला आलं आणि त्या नतमस्तक झाल्या. अशा अनेक घटना आहेत, सगळ्या घटनांचा जर इथे उल्लेख करायचा झाला तर हा जो ग्रंथ आहे त्याचा विस्तार वाढेल आणि मग ग्रंथ जरा बेढप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण त्या गोष्टी आता इथे सांगण्याचं थोडं थांबवूया. असं करत करत 12 वर्षाचा कालखंड पूर्ण होण्याची वेळ आली. सद्गुरू आज्ञा मायबाईंनी पाळलेली आहे. देहत्यागाची वेळ जवळ आल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्याची चाहूल त्यांना लागली. ब्रह्मपदी लीन होण्याची घाईच त्यांना जणू झाली. त्या गोंदावल्याला गेल्या. परात्पर गुरूंच्या चरणापाशी त्यांनी जाऊन सद्गुरूंना हे सांगितलं की हे गुरुराया, माझ्या पतिराजांच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्या माघारी मी 12 वर्षेपर्यंत या भूतलावरती राहिले आणि आचरणाने त्यांच्या भक्तांना रामलेकरे समजून जवळ घेतले, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आता माझं कार्य पूर्ण झालं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला आपण आज्ञा द्यावी, पतीकडे जाण्याची मला आज्ञा व्हावी एवढी विनंती करण्यासाठी मी इथे आलेली आहे. मला असं वाटतं की इथलं माझं कार्य संपलेलं आहे. मायबाईंनी हे म्हटलं, त्या परत आल्या आणि मग अर्धांगवायू झाल्याचं निमित्त करून त्यांनी आपला देह त्यागलेला आपल्याला हे दिसतो आहे. प्राण त्यांचे पंचत्वात विलीन झाले. या ठिकाणी भावदर्शन तो आपण थांबवूयात.